शेवटपर्यंत ऐकू नका, तर आतून जाणून घ्या. कारण पुढे जे उलगडणार आहे, ते सामान्य भाकीत नाही, तर शांततेआड लपलेली ती गोष्ट आहे, जी अनेकांच्या नजरेत कधीच येत नाही. सुरुवातीला हे शब्द साधे वाटतील, पण जसे-जसे पुढे जाल, तसं-तसं लक्षात येईल, की हे वर्तन कोणाच्या तरी आयुष्याशी जोडलेलं आहे. इथे सांगितलेली प्रत्येक वेळ एक सूचक संकेत आहे. जो योग्य क्षणी समजला, तर आयुष्याची दिशा बदलू शकतो. थोडं थांबा, मन स्थिर करा आणि पुढील भागाकडे लक्ष द्या. कारण खरा अर्थ शेवटी नाही, तर मध्येच कुठेतरी उलगडतो. अनेक जण हा टप्पा चुकवतात आणि म्हणूनच हा बदल त्यांच्या हातातून निसटतो. पण तुम्ही इथपर्यंत आलात, याचा अर्थ तुम्ही वेगळ्या जाणीवेचे आहात. पुढे जे समोर येणार आहे, ते केवळ माहिती नसेल, तर तुमच्या आत लपलेल्या निर्णयाला जागं करणारा क्षण ठरू शकतो. शांत दिसणारी वृश्चिक राशी, पण तिच्या एका गुप्त निर्णयाने भाग्याची दिशा कायमची बदलते. वृश्चिक राशीचे लोक बाहेरून खूप शांत, संयमी आणि थोडेसे अलिप्त वाटतात. ते सहज कुणावर विश्वास ठेवत नाहीत. आपल्या भावना उघडपणे दाखवत नाहीत आणि बहुतांशी वेळ निरीक्षण करत राहतात. पण या शांततेमागे एक खोल विचारशक्ती आणि तीव्र अंतर्मन कार्यरत असते. वृश्चिक राशीचा प्रत्येक निर्णय क्षणिक नसतो, तर तो आतून खूप काळ चाललेल्या संघर्षातून आणि विचारातून जन्म घेतलेला असतो. ही राशी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवते. पण प्रत्येक अनुभवातून ती व्यक्ती अधिक मजबूत बनत जाते. इतरांना जिथे हार मानावीशी वाटते, तिथे वृश्चिक राशी स्वतःला नव्याने उभे करते. तिचा गुप्त निर्णय म्हणजे अचानक घेतलेले पाऊल नसून योग्य वेळ येईपर्यंत शांत राहून सगळं सहन करण्याची ताकद असते. आणि ज्या दिवशी ती निर्णय घेते, त्या दिवशी परिस्थिती उलटायला सुरुवात होते. वृश्चिक राशीचे लोक नशिबावर अवलंबून राहत नाहीत, तर नशीब स्वतःच्या बाजूने वळवण्याची क्षमता ठेवतात. त्यांचा एक निर्णय करिअर, नातेसंबंध, आर्थिक स्थिती किंवा आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. कारण हा निर्णय भावनेपेक्षा अंतःप्रेरणेतून घेतलेला असतो. त्यामुळे तो परिणामकारक ठरतो आणि दीर्घकाळ प्रभाव टाकतो. ही राशी कधीच आपली पुढची चाल आधी उघड करत नाही. शांततेत राहून योग्य संधीची वाट पाहणं आणि योग्य क्षणी मोठा बदल घडवणं, हीच वृश्चिक राशीची खरी ताकद आहे. म्हणूनच तिचा एक गुप्त निर्णय अनेकांसाठी आश्चर्य ठरतो आणि तिच्या आयुष्यातील भाग्याची दिशा कायमची बदलून टाकतो. वृश्चिक राशीची खरी ओळख तिच्या सहनशक्तीत दडलेली असते. ही राशी ज्या गोष्टी मनात साठवते, त्या सहज कोणासमोर व्यक्त करत नाहीत. अपमान, फसवणूक, दुर्लक्ष किंवा अन्याय हे सगळं ती शांतपणे सहन करते. पण विसरत नाही. प्रत्येक अनुभव तिच्या आत एक ठोस तयारी घडवत असतो. त्यामुळे तिचे निर्णय अचानक वाटले तरी आतून खूप आधी आकार घेतलेले असतात. वृश्चिक राशीचे लोक बदलाला घाबरत नाहीत. उलट जुनं तोडून नवीन उभारण्याची क्षमता त्यांच्यात नैसर्गिकपणे असते. आयुष्यात एखादा टप्पा संपला आहे,
हे जेव्हा त्यांना आतून जाणवतं, तेव्हा ते मागे वळून पाहत नाहीत. नातेसंबंध असो, काम असो किंवा स्वतःची ओळख असो. ते सर्व काही पूर्णपणे बदलण्याची हिंमत ही राशी दाखवते. हाच बदल पुढे जाऊन त्यांच्या यशाचा पाया ठरतो. ही राशी स्वतःच्या मर्यादा ओळखते आणि त्या कुणाला ओलांडण्यासाठी गुपचूप काम करत राहते. कुणाला न सांगता स्वतःवर काम करणं, मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होणं आणि योग्य वेळेची वाट पाहणं ही तिची खासियत आहे. त्यामुळे जेव्हा वृश्चिक राशी पुढे येते, तेव्हा लोकांना वाटतं, की हे सगळं अचानक घडलं. पण प्रत्यक्षात जे दीर्घकाळाच्या संयमाचं फळ असतं. वृश्चिक राशीचा निर्णय फक्त स्वतःपुरता मर्यादित राहत नाही. तो तिच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यावरही प्रभाव टाकतो. कारण ती जेव्हा बदलते, तेव्हा संपूर्ण वातावरण बदलायला सुरुवात होते. शांत राहून आतून स्वतःला घडवत जाणं आणि योग्य क्षणी आयुष्याची दिशा पूर्णपणे वळवणं ही वृश्चिक राशीची खरी आणि दुर्मिळ शक्ती आहे. वृश्चिक राशीचे लोक आतून अत्यंत आत्मजाणीव असलेले असतात. त्यांना स्वतःच्या कमतरता, भीती आणि ताकद याची अचूक जाणीव असते. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला फसवत नाहीत. खोट्या समाधानापेक्षा कठोर सत्य स्वीकारणं त्यांना अधिक योग्य वाटतं. ही स्पष्टता त्यांच्या निर्णयांना धार देते आणि ते निर्णय साधे नसून आयुष्याला खूप वळण देणारे ठरतात. ही राशी भावना आणि बुद्धी यांचा अनोखा समतोल राखते. बाहेरून भावना शून्य वाटली तरी आतून ती प्रत्येक गोष्ट तीव्रतेने अनुभवते. पण त्या भावना इतरांसमोर न मांडता स्वतःच्या मनात त्याचं रूपांतर शक्तीत करते. त्यामुळे ज्या क्षणी ती एखादा ठाम निर्णय घेते, त्या क्षणी तिच्या मनात कोणतीही दुविधा उरत नाही. एकदा ठरवलं की मागे फिरायचं नाही. ही वृश्चिक राशीची ठळक ओळख आहे. वृश्चिक राशीला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा अनुभव अनेकदा येतो. कारण संकट, तुटलेली नाती, अपयश किंवा एकटेपणा यामधून ती स्वतःला नव्याने घडवते. पण जिथे संपल्यासारखं वाटतं, तिथून ही राशी नव्याने सुरुवात करते. म्हणूनच तिचं आयुष्य सरळ रेषेत न चालता मोठ्या वळणांनी पुढे जातं आणि प्रत्येक वळण तिला अधिक उंचीवर घेऊन जातं. या राशीचा गुप्त निर्णय हा केवळ बदल नसतो, तर पुनर्जन्मासारखा असतो. जुनं व्यक्तिमत्व मागे टाकून नव्या रूपात पुढे येणं ही तिची खास ताकद आहे. त्यामुळे वृश्चिक राशीचं भाग्य नुसतं बदलत नाही, तर ते पूर्णपणे नव्या दिशेला आकार घेतं. शांततेत तयार झालेला हा बदल जेव्हा प्रत्यक्षात दिसतो, तेव्हा तो दीर्घकाळ प्रभाव टाकणारा ठरतो आणि तिचं आयुष्य कायमचं वेगळं बनवतो. वृश्चिक राशीची विचारपद्धती इतरांपेक्षा वेगळी असते. ही राशी क्षणिक यश, तात्पुरती प्रसिद्धी किंवा लोकांच्या मान्यतेसाठी निर्णय घेत नाही. तिचा प्रत्येक निर्णय दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन घेतलेला असतो. म्हणूनच ती अनेकदा एकटी चालताना दिसते. समूहात असूनही स्वतःच्या मार्गावर ठाम राहणं ही तिची अंतर्गत शिस्त असते. वृश्चिक राशीला वेळेचं महत्त्व फार चांगलं कळतं. ती योग्य क्षण येईपर्यंत संयमाने वाट पाहते. घाई न करता स्वतःला तयार करत असते. इतरांना जेव्हा वाटतं,
की काहीच घडत नाही, तेव्हा तिच्या आयुष्यात सर्वात मोठी घडण सुरू असते. हा आतला बदल दिसत नसला तरी तो खूप खोलवर परिणाम करणारा असतो. ही राशी स्वतःच्या अनुभवातून शिकते. स सल्ल्यावर अवलंबून राहत नाही. चूक झाली तरी त्यातून बाहेर पडण्याची जबाबदारी स्वतःवर येते. यामुळे तिच्या निर्णयात आत्मविश्वास असतो, अहंकार नसतो. स्वतःच्या चुकीची जाणीव ठेवून पुढे जाण्याची ताकद फार कमी लोकांकडे असते आणि ती वृश्चिक राशीची मोठी ओळख आहे. वृश्चिक राशी जेव्हा आयुष्यात एखादं पान बंद करते, तेव्हा ती पूर्णपणे बंद करते. अर्धवट निर्णय, मागे वळून पाहणं किंवा जुना भार वाहत राहणं हे तिला मान्य नसते. म्हणूनच तिचे निर्णय आयुष्याची दिशा अचानक बदलतात. कारण जे निर्णय जुन्या चौकटी तोडून नव्या शक्यता निर्माण करणारे असतात. शांततेत राहूनही स्वतःचं अस्तित्व घडवणं आणि योग्य क्षणी संपूर्ण आयुष्याला नवा अर्थ देणं ही वृश्चिक राशीची खरी ओळख आहे. तिचा हा प्रवास इतरांना सहज समजत नाही. पण एकदा तो स्पष्ट झाला की तो प्रेरणादायी ठरतो आणि तिचं आयुष्य कायमचं वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. वृश्चिक राशीची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे तिची अंतर्गत निष्ठा. ही निष्ठा ज्या गोष्टीला मनापासून स्वीकारते त्याच्याशी पूर्ण प्रामाणिक राहते. अर्धवट बांधिलकी किंवा दिखाऊ नातेसंबंध तिला चालत नाहीत. त्यामुळे आयुष्यात लोक कमी असतात, पण जे असतात ते खोलवर जोडलेले असतात. हीच खोली तिच्या निर्णयांना वजन देते. ही राशी गोंधळात निर्णय घेत नाही. तर बाहेरची परिस्थिती कितीही अस्थिर असली तरी आतून ती स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या मनात एक अंतर्गत संवाद चालू असतो, जिथे ती स्वतःलाच प्रश्न विचारते आणि उत्तर शोधते. त्यामुळे तिचे निर्णय कुणाच्या दबावाखाली नसून स्वतःच्या जाणीवेतून जन्म घेतलेले असतात. वृश्चिक राशीला गुपितं जपता येतात. फक्त इतरांशी नाही तर स्वतःचीही. स्वतःची पुढची दिशा, पुढचा बदल किंवा पुढचा टप्पा हे कोणालाच आधी कळून देत नाहीत. त्यामुळे जेव्हा जेव्हा आयुष्यात बदल दिसतो, तेव्हा तो इतरांसाठी अनपेक्षित ठरलेला असतो. पण तिच्यासाठी तो बदल आधीच स्वीकारलेला असतो. ही राशी संघर्षाला शत्रू मानत नाही, तर शिक्षक मानते. प्रत्येक अडचण तिला अधिक सजग, अधिक शहाणी आणि अधिक मजबूत बनवते. म्हणूनच तिचं आयुष्य अनेक टप्प्यात विभागलेलं असतं. प्रत्येक टप्पा संपल्यानंतर ती आधीपेक्षा वेगळी आणि अधिक परिपक्व व्यक्ती बनते. वृश्चिक राशीचा गुप्त निर्णय हा केवळ परिस्थिती बदलण्यासाठी नसतो, तर स्वतःच्या अस्तित्वाला नवी दिशा देण्यासाठी असतो. तो निर्णय घेतल्यावर ती मागे वळून पाहत नाही, कारण तिच्या मनामध्ये आधीच एक नवीन अध्याय सुरू झालेला असतो. शांततेत घेतलेला हा निर्णय हळूहळू तिचं संपूर्ण आयुष्य नव्या रूपात घडवतो आणि तिच्या भाग्याला पूर्णपणे वेगळा अर्थ देतो. वृश्चिक राशीचा हा प्रवास नेहमी आतून बाहेरच्या दिशेने घडणारा असतो. ती आधी स्वतःमध्ये बदल घडवते, नंतर तो बदल आयुष्यात उतरवते. म्हणूनच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण इतरांना अचानक वाटतात किंवा पण प्रत्यक्षात ते बराच काळ आतून आकार घेतलेले असतात. ही राशी स्वतःशी प्रचंड प्रामाणिक असते. त्यामुळे स्वतःला छोट्या आश्वासनांनी फसवत नाही. वृश्चिक राशीला शक्ती दाखवण्याची गरज वाटत नाही. शांत राहूनही परिस्थितीवर प्रभाव टाकण्याची क्षमता तिच्याकडे असते. ती बोलून नव्हे तर कृतीतून आपली भूमिका स्पष्ट करते. त्यामुळे तिच्या निर्णयांना आवाज नसतो. पण एखादा परिणाम खोलवर जाणारा असतो. एखादा निर्णय घेतला की तो अंमलात आणण्यासाठी ती संपूर्ण ऊर्जा केंद्रित करते. ही राशी भावनिकदृष्ट्या खूप खोल असते.
पण त्या दुष्भावना इतरांच्या हाती देत नाहीत. स्वतःच्या वेदना, स्वतःचे स्वप्न आणि योजना ही स्वतःपुरतीच ठेवते. त्यामुळे तिच्या आयुष्यातील परिवर्तन गुपचूप घडतं. जेव्हा ती नव्या अवस्थेत पोचते, तेव्हा लोकांचा जुना संघर्ष दिसला नाही. फक्त तिचं बदललेलं अस्तित्व दिसलं. वृश्चिक राशीला स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा लागतो. ती कुणाचीही नक्कल करत नाही. कुणाच्या अपेक्षावर जगत नाही. त्यामुळे तिचं यश इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक ठाम असतं. तिनं निवडलेला मार्ग कठीण असला तरी तो स्वतःचा असतो आणि याच मार्गावर चालताना तिचं भाग्य आकार घेतं. शांततेत वाढणारी ही राशी योग्य क्षणी जेव्हा पुढे येते, तेव्हा तिच्या अस्तित्वात एक वेगळीच गंभीरता आणि स्थैर्य जाणवतं. तिचा गुप्त निर्णय म्हणजे आयुष्याला एक नवी दिशा असते. तो निर्णय हळूहळू सगळं बदलतो. विचार, नाती, संधी आणि शेवटी संपूर्ण भविष्य. त्यामुळे वृश्चिक राशीचं आयुष्य सामान्य वाटत नाही, तर अनुभवांनी घडलेलं आणि आतून मजबूत झालेलं असतं. जर तुम्ही स्वतःला या शब्दात कुठेतरी पाहिलं असेल, तर फक्त वाचनापुरतं ठेवू नका. हा अनुभव तुमच्या पुरता दडवून ठेवण्याऐवजी त्याला पुढचा प्रवास होऊ द्या. अशा गुप्त ताकदीची ओळख अनेकांना होत नाही. पण ज्या लोकांना होते, ते आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. पुढे काय घडू शकतं हे समजून घेण्यासाठी इथेच थांबू नका. तुमचा वेळ, तुमची जाणीव आणि तुमची उत्सुकता यांना योग्य दिशा द्या. अशाच खोल अर्थीच्या राशीभविष्यक गोष्टी, लपलेल्या संकेताची उकल आणि आयुष्याला नवा दृष्टिकोन देणारा मजकूर इथे पुढे मिळत राहणार आहे. हे शब्द तुमच्यासाठी जोडले गेले असतील, तर हा प्रवास इथून पुढे नेण्याचा निर्णय तुमचाच आहे. योग्य वेळी घेतलेला एक छोटा निर्णयही मोठा बदल घडवू शकतो. पुढच्या गोष्टींसाठी इथे जोडलेले राहा आणि स्वतःच्या आतल्या शक्तीला ओळखण्याची संधी हातून जाऊ देऊ नका.